श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या कुलदेवीचं म्हणजे आपली घटस्थापना होणार आहे. आपल्या घरामध्ये कुलाचं रक्षण करणारी आपल्या देवीची स्थापना होणार आहे. घट बसणार आहे, दिवा प्रज्वलित होणार आहे, अखंड ज्योत आपल्या घरामध्ये लागणार आहे. तर आपण आपल्या देवीला काय नैवेद्य अर्पण करावा, कुठले फुलं अर्पण करावे याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा. आता मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपले पहिले माड असते म्हणजे आपली देवीची स्थापना होणार आहे उद्याच्या दिवशी, आणि स्थापना झाल्यानंतर जी आपल्या पहिल्या देवीचं नाव आहे शैलपुत्री देवी आहे. तिला आपल्याला नैवेद्य काय अर्पण करावा, तर जे गाईचं शुद्ध तूप आहे ते शुद्ध तूप तुम्हाला गाईला म्हणजे गाईचं जे शुद्ध तूप ते तुम्हाला देवीला म्हणजे अर्पण करायचं आहे. ते देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला त्यांना फुलं कुठले अर्पण करावी, तर पिवळ्या रंगाची फुलं आहेत बघा, शेवंती, सोनचाफा आणि ह्यासारखे पिवळ्या रंगाची फुलं